पुरावे आढळलेल्या गुन्ह्यातील स्कॉर्पिओच्या फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल सध्या पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे। महत्त्वाची अपडेट, मोठी अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट। स्कॉर्पिओच्या डाव्या बाजूच्या दरवाजावरील काचेवर 2 ठसे मिळाले आहेत। काचेवर मिळालेले ठसे आरोपी सुधीर सांगळे याचं असल्याचं सत्य समोर आलेलं आहे। आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी गाडीतील पुरावे हे महत्त्वाचे आता ठरणार आहेत। महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आहे। या प्रकरणी सध्या 7 आरोपी अटकेत आहेत। पुरावे आढळलेल्या गुन्ह्यातील स्कॉर्पिओच्या फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल आता सध्या पुढारीच्या हाती आलाय आणि स्कॉर्पिओच्या डाव्या बाजूच्या दरवाजावरील जे 2 ठसे मिळालेले आहेत ते ठसे आता सुधीर सांगळे याचे असल्याची माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, महत्त्वाची आणि मोठी अपडेट सध्या म्हणावी लागेल, जे 2 ठसे आढळलेले आहेत ते सुधीर सांगळे याची असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर या हत्या प्रकरणात जी स्कॉर्पिओ वापरण्यात आली होती अपहरणासाठी असेल, त्याच्यानंतर संतोष देशमुख यांचं मृतदेह ज्या परिसरात टाकला त्या ठिकाणून आरोपी पळून गेले होते वाशी शहरात आणि त्या ठिकाणी स्कॉर्पिओ सोडून पुन्हा ते पळून गेले होते जंगलाच्या दिशेने। या सगळ्या घटनाक्रमात ही काळी स्कॉर्पिओ जी आहे ती महत्वाची होती आणि ती पोलिसांनी जप्त केल्यानंतर त्यामध्ये तब्बल 19 पुरावे आढळून आले होते। यामध्ये रक्ताचे डाग असतील, आरोपींचे ठसे असतील, या सगळ्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली होती। या गाडीमध्ये जे 19 पुरावे आढळून आले होते ते सगळे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते आणि ते प्राप्त झाल्यानंतर आता त्या संदर्भातला मोठा खुलासा समोर आला। यामध्ये सुधीर सांगळे याचे जे बोटाचे ठसे आहेत त्या गाडीच्या दरवाजावर तसेच काचेवर उमटले होते आणि ते या गाडीमध्ये होते। तसेच या आरोपींच्या कपड्यावर देखील काही डाग मिळून आले होते जे की संतोष देशमुख यांच्या रक्ताचेच असल्याचे समोर आले। या गाडीतून तब्बल 19 पुरावे पोलिसांना मिळाले होते आणि त्याची सगळ्याची आता फॉरेन्सिक तपासणी देखील करण्यात आली आहे आणि त्यामध्ये हे स्पष्ट झालंय की हे आरोपी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या बोटाचे ठसे यावरून लक्षात येतं की हा सगळा घटनाक्रमात त्यांचा कशा पद्धतीने सहभाग होता। हो, नक्कीच। खरे तर उदय, ही जी माहिती मिळालेली आहे त्यामुळे पुढचा तपास खरं तर सोपा होईल। उदय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर काचेवर जे ठसे मिळालेले आहेत ते आरोपी सुधीर सांगळे याचं असल्याचं समोर आलेलं आहे। 7 आरोपी सध्या अटकेत आहेत, त्यातला सुधीर सांगळे हा आरोपी आहेत। पुढचा तपास करण्यासाठी हे महत्त्वाचे पुरावे असल्याची माहिती सध्या समोर येते आहे।